वाढत्या अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं हर घर योद्धा हा शस्त्रसज्जतेचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आलाय। वाढत्या महिला अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर युवतींना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशानं हिंदू जनजागृती समितीच्या हर घर योद्धा या अभियानांतर्गत 1 एप्रिल ते 10 जुलै या कालावधीत सोलापूरमधील शेकडो तरुणींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। याच उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलापूर येथील साई मंदिर इथं दिनांक 4 ते 10 एप्रिल या दरम्यान 7 दिवसीय विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडलं। या 7 दिवसीय प्रशिक्षणात प्रशिक्षक धनंजय बोकडे यांनी 25 युवतींना लाठीकाठी, निशस्त्र युद्धकला, नान चाकू तसंच विविध स्वसंरक्षण तंत्राचं प्रशिक्षण दिलं। या शिबिरात केवळ शारीरिक प्रशिक्षणावर भर न देता समाजात सुरक्षित वावर कसा ठेवावा, संकटसमयी कसा प्रतिकार करावा आणि हिंदू धर्माचं महत्त्व काय आहे याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं। शिबिराच्या सांगता समारंभात प्रशिक्षित युवतींनी लाठीकाठी आणि नानचाकूचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी युवतींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी आम्ही स्वतः कधीही अत्याचाराला बळी पडणार नाही आणि इतर कोणत्याही महिलांवर अन्याय होऊ देणार नाही अशी सामूहिक शपथ युवतींनी घेतली। कार्यक्रमात शिबिरार्थींचे पालक उपस्थित होते। तसंच सनातन संस्थेच्या संत दीपाली मतकर, हिरालाल तिवारी आणि हिंदू जनजागृती समितीचे संकेत पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती। या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी साई मंदिराचे विश्वस्त राहुल तलकोकुल आणि मनोज बुधाराम यांचं सहकार्य लाभलं। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।